परभणी जिल्ह्यामध्ये गोदावरीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। अजूनही गंगाखेड, पालमपूर्णा या 3 तालुक्यातले 17 गावं संपर्काच्या बाहेर आहेत। 3 गावांना पुराच्या पाण्याने वेढलेले आणि याच गावातील पाहणी जी आहे बोटीद्वारे आमदार रत्नाकर गुट्टे करतायत। सर, काय सांगाल, किती नुकसान आहे गंगाखेड तालुक्यामध्ये? नाही, गंगाखेड तालुक्यामध्ये जो माझा मतदारसंघ आहे, गंगाखेड असेल, पूर्णा असेल आणि पालम, हे 100% शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। आणि मागील जवळजवळ 50 वर्षामध्ये असा पाऊस काळ कधीही झालेला नाही। आणि इव्हन जवळजवळ 65 ते 70 फूटचे म्हणजे आता गंगाखेड धारखेड जो पूल आहे, त्या पुलावरून पाणी जाणं म्हणजे तुम्ही विचार करा, म्हणजे किती पाऊस पडला आणि किती काय झालं। त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान आहे शेतकऱ्याचं आणि 100% नुकसान आहे। माझं म्हणजे सरकारला म्हणजे विनंती आहे सरकारला की हा ओला दुष्काळ जाहीर करावा, कारण का ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय कुठलंही गत्यंतर नाही। आणि 100% शेतकऱ्याला मुआवजा मिळाला पाहिजे, नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। आणि खरंच इतकं मोठं नुकसान मी कधीही आजपर्यंत आता सरकार म्हणते 8,400 रुपये हेक्टरी मदत मिळणार, ती 2 हेक्टर पर्यंत। ही मदत पुरेशी आहे का असं ही वाटतं? मदत अजिबात पुरेशी नाही। हं. कमीत कमी हेक्टरी 25,000 रुपये कोरडवाहू आणि 50,000 कमीत कमी बागायतीला हेक्टरी म्हणजे हे दिलं पाहिजे, असं माझं मत आहे। आणि परवा मी सीएम साहेबाला भेटलो, सीएम साहेबाला भेटून विनंती केली आणि ह्या भागाचा माझ्या भागाचा कृषी अधिकाऱ्याकडून, जिल्हा कृषी अधिकाऱ्याकडून मी घेतलं, म्हणजे त्यांच्याकडून डिटेल घेतलं होतं आणि ते डिटेल मी सीएम साहेबासमोर ठेवलं आणि सीएम साहेबाला सांगितलं हे ओला दुष्काळ जाहीर करावा लागतो साहेब, आणि त्यांनी जरूर माझ्या ह्याला विचार करू असं सांगितलेलं आहे। आणि बहुतेक हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल असं मला वाटतंय। तर हे होते आमदार रत्नाकर गुट्टे यांनी बोटी 2 खळी या गावाला भेट दिली आणि नुकसानीची जी मदत आहे ती जवळपास 25,000 रुपये हेक्टरी मदत कोरडवाहूला आणि 50,000 रुपये हेक्टरी मदत जी आहे ती बागायती शेतीसाठी केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। कॅमेरा पर्सन व्यंकटेश, पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, खळी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।